1 तास लागेल, 1 वाजता 1 तास 1 तास त्यानंतर लिंगाला अर्पण करा. लिंगाला अर्पण करा. उजव्या कानावर लावा. लिंगाला अर्पण करा, डाव्या कानावर लावा. त्याच्यानंतर लिंगाला अर्पण करून कंठावर लावा, म्हणजे गळ्यावर. त्यानंतर भस्म घ्यायचं, इष्टलिंगाला अर्पण करून कंठावर लावा, हृदयावर लावा. इष्टलिंगाला अर्पण करून नागीवर म्हणजे भूमीवर लावा. त्यानंतर किती झाले? मस्तकावर 1, कपाळावर 2, उजव्या कानावर 3, डाव्या कानावर 4, कंठावर 5, हृदयावर 6, नागीवर 7 झाले. आता पुढे त्यानंतर भस्म घ्यायचं, लिंगाला अर्पण करून डाव्या लिंगावर 3 पट्टे बरोबर उठले पाहिजे. हे आता लावणाऱ्याने काही विभागदारीने भस्म लावले आहे, किती चांगला लाभ. 3 पट्टे बरोबर उठले पाहिजे. त्यानंतर लिंगाला अर्पण करा, कोपरावर ठेवा. काही लोक असं लावतात ते चुकीचं आहे, कारण असं केल्यानंतर भस्म छिन्न होतं. त्यानंतर लिंगाला अर्पण करून मांडी टाकायचं. भस्म उजव्या हातात घ्या, डाव्या हाताच्या मधल्या 3 बोटांवर लिंगार्पित करून उजव्या दंडावर लावा. त्यानंतर उजव्या कोपऱ्यावर लावा लिंगार्पित करून. त्यानंतर लिंगार्पित करून उजव्या मनगटावर लावा. आता किती राहिले? किती झाले? 13. राहिले किती? 2. ते 2 ठिकाण दिसत नाहीत, पण त्या ठिकाणी लावले पाहिजे. लिंगाला अर्पण करा, मानेवर लावा. आणि त्यानंतर 5 वर दिवशी लावून टाकायचं. ठेवून जा, हात स्वच्छ धुवा. प्रख्यातो निषद्भिरद्यवसितो विध्वस्त पापव्रज भस्मे स्थितं मात्रतो भुविर्नहं मौनीन्द्र भोगप्रदो रुद्राणि रमणङ्ग प्रियमिदो कुर्यात् सदा मङ्गलो
मंगल व्हिडिओ व्हिडिओ चालू आहे ना कोणी जागा सोडायची नाही. देव तुमच्या हातात पडला, तुम्हाला देव भेटला तुमचा की यजमान थोडं मंगलमय